नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये उद्यापासून MBBS आणि BDS कॅपराऊंड 1 साठी चॉईस फील्ड सुरू होणार आहे। चॉईस फील्ड सुरू होण्या अगोदरच विद्यार्थी आणि पालकांसाठी एक बॅड न्यूज आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो, महाराष्ट्र अप्रूव्ज 2 मेडिकल कॉलेजेस टू गेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी स्टेटस। तर जे काही महाराष्ट्रातील 2 मेडिकल कॉलेज होते, NKP साळवे मेडिकल कॉलेज नागपूर आणि डॉक्टर VK पाटील मेडिकल कॉलेज अहिल्यानगर, या 2 कॉलेजेसला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचं स्टेटस मिळालं आहे। या संदर्भात जे काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या ऑफिशियल हँडलवर देखील अपडेट करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो, मंत्री मंडळाचा जो काही निर्णय झाला आहे 24 ऑगस्ट 2026 रोजी, त्याप्रमाणे या 2 कॉलेजेसला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचं स्टेटस देण्यात आलेला आहे। आता या स्टेटसमुळे जेही विद्यार्थी या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतील अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही। या अगोदर जे काही सांगलीचं कॉलेज आहे PIMS इस्लामपूर सांगली, या कॉलेजला देखील प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचं स्टेटस देण्यात आलेलं होतं। तर महाराष्ट्रातील 3 कॉलेजेसला आतापर्यंत प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचं स्टेटस मिळालं आहे। यामुळे जे विद्यार्थी स्टेट कोटामार्फत या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेणार होते अशा विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होईल, कारण या कॉलेजेसमध्ये कॅटेगरीनुसार फीमध्ये सवलत मिळणार नाही। ज्याप्रमाणे वेदांता पालघर कॉलेज आहे पूर्ण फी घेतं, त्याचप्रमाणे आता यापुढे या कॉलेजेसमध्ये देखील विद्यार्थ्यांना पूर्ण फी भरावी लागेल। त्यामुळे अनेक असे विद्यार्थी की ज्यांची पेईंग कॅपॅसिटी नाही, असे विद्यार्थी या कॉलेजेसची निवड करणार नाहीत। त्यामुळे महाराष्ट्रातील सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेजेसचा जो कट ऑफ आहे तो देखील वाढू शकतो। आता याचे काय परिणाम होतील ते आपल्याला राऊंड 1चे निकाल लागल्यानंतरच कळेल। परंतु तुर्तास जेही विद्यार्थी कॅपराऊंड 1 मध्ये भाग घेणार आहेत आणि चॉईस फील करणार आहेत, अशा विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की NKP साळवे आणि डॉक्टर VK पाटील मेडिकल कॉलेज अहिल्यानगर हे 2 कॉलेज प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झालेली आहेत। या संदर्भात CET सेलवर लवकरच पब्लिक नोटीस येऊ शकते। ती नोटीस आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपवर अपडेट करेल। त्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये होणारे जे काही टाईम टू टाईम बदल आहेत, येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेट आहेत, त्यासाठी बालाजी एज्युकेअरचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा, जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील। या कॉलेजसोबतच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, KJ सोमय्या मेडिकल कॉलेज आहे मुंबई, या ठिकाणी या कॉलेजने देखील डीम्ड युनिव्हर्सिटी होण्यासाठी जे काही ॲप्लिकेशन आहेत ते केलेलं आहे। व BKL वालवालकर मेडिकल कॉलेज रत्नागिरी, या कॉलेजने देखील डीम्ड युनिव्हर्सिटी होण्यासाठी अप्लाय केलेला आहे। या कॉलेजेसला अद्याप डीम युनिव्हर्सिटीचं स्टेटस मिळालं नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये किंवा पुढील वर्षीपर्यंत हे कॉलेजेस देखील डीम युनिव्हर्सिटी होऊ शकतात। तुमचं या संदर्भात काय मत आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तसेच ही माहिती महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जेही विद्यार्थी महाराष्ट्रातील MBBS आणि BDS कॅपराऊंड 1 मध्ये भाग घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांची या माहितीमुळे मदत होईल।